नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. लोकसभा निवडणुकीमध्ये गाजलेल्या वोट जिहादने विधानसभेच्या तोंडावर पुन्हा डोकं वर काढलंय. निमित्त झालं ते देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचं. लोकसभेला मुंबई आणि परिसरात वोट जिहाद सुरू असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेवर झाला आणि आता फडणवीसांनी महाविकास आघाडीकडे बोट दाखवलंय. राज्यामध्ये 14 मतदारसंघात या वोट जिहादमुळे महाविकास आघाडीचा विजय झाला असा दावा फडणवीसांनी केलेला आहे. साहजिकच विरोधकांनी त्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्यांचे कलगीतुरे सुरू राहतील. पण प्रश्न असा पडतो की वोट जिहाद नावाचं काही खरंच अस्तित्वात आहे का? एखाद्या समाजाला आपल्याला मत देण्याचं आवाहन करणं याला जिहाद कसा म्हणावा? लोकसभेतल्या अपयशाचं खापर भाजप वोट जिहादवर फोडतंय का? मुस्लिम मतं एक गठ्ठा भाजपच्या विरोधात का गेली याचं चिंतन भाजप करणार आहे का? मुस्लिमांच्या पाठिंब्यावर आपण निवडून आलोय हे काही मतदारसंघातलं वास्तव महाविकास आघाडी स्वीकारणार आहे की नाही? आणि त्याही पुढे जाऊन हे सगळं पुन्हा एकदा बहुसंख्याकांचं राजकारण करण्याचा डाव आहे का? निवडणुकांच्या तोंडावर हे सगळं काही सुरू आहे का? याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार आपल्यासोबत आहेत आणि राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आपल्यासोबत आहेत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचं ते वाक्य काय होतं आणि विरोधकांनी त्यावर कसं प्रत्युत्तर दिलंय दोन्ही बाजू ऐकूया. या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला. वोट जिहाद काय अर्थ आहे? वोट जिहादचा अर्थ आहे, एकच साधं उदाहरण सांगतो. धुळ्यासारखी जागा, ज्या जागेवर 6 विधानसभेपैकी 5 विधानसभेमध्ये 1,90,000 मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत 1,94,000 मतांनी मागे जातो आणि 4,000 मतांनी निवडणूक हारतो. निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे, 48 पैकी जवळजवळ 14 लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय. वोट जिहाद केला म्हणजे काय असतं जरा विचारा जरा. त्यांच्या तोंडात सध्या जिहाद फार येतोय. त्यांनी पुढे दुसरीकडे तलाक वगैरे देतात का निकाह करतात कोणाशी? दुसऱ्या कुठल्या पक्षाशी निकाह करतात का मतांसाठी? विचारा त्यांना जरा. हे काय सारखं जिहाद करतायत? जिहादचा अर्थ समजून घ्या आणि मग बोला. भ्रष्ट लोकांची मतं चालतात. भ्रष्टाचारी याचा अर्थ असा आहे की तुम्ही भ्रष्टाचारांशी निकाल लावलात बोलू का? 70,000 कोटीचे घोटाळे, एकनाथ शिंदेचे घोटाळे, 40 आमदारांचे घोटाळे, या सगळ्या भ्रष्टाचारांना तुम्ही आपल्याबरोबर घेतलं, मग तुम्ही त्यांच्याशी निकाल लावला सांगू का? जे मुसलमानाच्या मतदाराला जर लव जिहाद मतदान म्हणत असतील, वोट जिहाद म्हणत असतील, तर तुम्ही वेगळं काय करताय? तुम्ही हिंदू मतांचा जिहाद करताय. दोघांमधला फरक काही आहे? दोघांमधला आमच्या दृष्टीने काहीच फरक नाही आहे. हा मुस्लिम जिहाद म्हणतो, हा हिंदू जिहाद म्हणतो. जिहाद आहे. जे वक्तव्य करून महाराष्ट्राला तोडण्याचा जो पाप तुम्ही करतात, त्याचं खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीसांनी या राज्याच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. वोट जिहाद हा शब्द वापरून त्यांनी या समतेचं समर्थन करणाऱ्या महाराष्ट्राचं अपमान करण्याचं काम जे केलेलं आहे, त्यांनी यांनी जाहीर माफी मागावी, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. दिल्लीवरनं आदेश आला असावा की जे काय कुठले आपण सर्वे केले त्याच्यामध्ये भाजप काय 60च्या पुढे जात नाही आणि महायुती एकत्रित करून सुद्धा 115च्या पुढे जात नाही. मग दिल्लीवरनं आदेश आला असावा की आता तुमच्याकडे कुठलाही पर्याय राहिलेला नाही, तुम्ही पूर्वीच्या स्टाईलमध्ये जावा, म्हणजे कुठेतरी हिंदू मुस्लिम करा, ओबीसी मराठा करा, त्याच्यावर राजकीय पोळी भाजा, असा आदेश केंद्राकडनं आला असावा. म्हणून अशा पद्धतीचे वक्तव्य हे देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत. आणि सुरुवातीला मी धर्मपाल मेश्राम यांच्याकडे जाणार आहे. धर्मपालजी, देवेंद्र फडणवीसांनी जे उदाहरण दिलं धुळ्याचं, ती फॅक्ट आहे. आम्ही सुद्धा ती आकडेवारी तपासून बघितलेली आहे आणि मालेगाव मध्ये हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. पण मुस्लिमांची मतं तुमच्या विरोधात जाणं किंवा तुमच्या विरोधकांना मिळणं याला तुम्ही वोट जिहाद असं का म्हणताय?
धर्मपालजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? तांत्रिक अडचणींमुळे आवाज पोहोचत नाही. हनुमंत पवार यांच्याकडे जाईन. हनुमंत पवारजी, कसं बघता या सगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीज आणि या सगळ्या वक्तव्यांकडे? खरं म्हणजे या क्षणाला या देशाच्या निवडणूक आयोगाने त्यांना जर कणा असेल, पाठीचा कणा असेल आणि संविधानानं दिलेल्या स्वायत्ततेची जर चाड असेल निवडणूक आयोगाला, महाराष्ट्र राज्याच्या आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला, तर त्यांनी या क्षणाला देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर निवडणूक लढायला बंदी घातली पाहिजे. मुस्लिम समुदाय असो, मराठा समुदाय असो, दलित आदिवासी समुदाय, ओबीसी समुदाय असो, या संपूर्ण समाजाला कोणत्या तरी एका पक्षाला किंवा एका उमेदवाराला मतदान केलं म्हणून या देशाच्या एका नावाजलेल्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेला आणि आता गृहमंत्री पदाची जबाबदारी असलेला इसम जर असं म्हणत असेल की हा वोट जिहाद आहे, तर या क्षणाला निवडणूक आयोगाने या देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर निवडणुकीमध्ये सहभागी होण्याची, प्रचार करण्याची, उमेदवार होण्याची बंदी घातली पाहिजे. इतक्या वेळा जिहाद शब्द येतो, इतक्या वेळा जिहाद शब्द येतो, यांना इतकं त्या निकालाचा धसका बसलेला आहे. लोकसभेला मतदारांनी इतकी मोठी कानशिलात भारतीय जनता पक्षाच्या कानाखाली लगावलेली आहे, त्यानं अजून हे जागे झालेले दिसत नाहीयेत. खरं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांचं नाव जिहादेंद्र फडणवीस करावं, इतकं त्यांच्या तोंडात जिहाद 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 शब्द येतोय. राहिला मुद्दा, या देशाचे भारतीय जनता पक्षाचे प्रचाराचं सर्वोच्च माणूस असलेले देवेंद्रजी फडणवीस आणि नरेंद्र मोदी साहेब, या दोघांनीही सगळ्या प्रचार सभामध्ये अल्पसंख्याक समुदायाबद्दल अत्यंत विखारी वक्तव्य केलेले आहेत. तुमच्या चॅनलने दाखवलेले आहेत. ज्यादा बच्चे पैदा करने वाले, घुसपैठिया, इथपर्यंत त्यांची मजल गेली होती. आसाम असो, गुजरात असो, राजस्थान, मध्य प्रदेश, सगळीकडे त्याचे हजारो क्लिप आज उपलब्ध आहेत. निवडणूक आयोग त्या काळातही गप्प होता, आजही गप्प आहे. एका समाजाला टार्गेट करून हिंदू माता भगिनींचं सोनं गोळा करून मुस्लिमांना द्यायचं असा अपप्रचार काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर याच लोकांनी केला. मुसलमानांना टार्गेट करून त्यांना धर्माच्या नावावर बदनाम करण्याचं पाप या देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीनं केलं आणि असं केलं जात असताना त्या समुदायानं पुन्हा यांनाच मतदान करावं अशी जर यांची अपेक्षा असेल तर हे मूर्खाच्या नंदनवनात हे जगत आहेत. लोकसभेला महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने यांच्या विरोधात मतदान केलेलं आहे. लोकसभेला या देशातला आदिवासी, महाराष्ट्रातला आदिवासी आणि दलितांनी यांच्या विरोधात मतदान केलेलं आहे. यांना त्या दोन समूहाबद्दल बोलता येत नाही, म्हणून अल्पसंख्याक समुदायाला बदनाम करण्याचं हे जिहादेंद्र फडणवीसांचं षडयंत्र आहे. धर्मपाल मेश्राम आपल्यासोबत पुन्हा एकदा आलेले आहेत. धर्मपालजी, विरोधकांनी असं म्हणलंय की देवेंद्र फडणवीसांवर जर अशा प्रकारची वक्तव्य ते करणार असतील आणि सुरू ठेवणार असतील तर निवडणूक आयोगानेच त्यांच्यावर निवडणूक लढायला बंदी घालावी, प्रचाराला बंदी घालावी. लव जिहाद किंवा वोट जिहाद असं ह्या जिहादाशी का जोडतोय आपण? मुस्लिम मतं जर तुमच्या विरोधात गेली तर हा जिहाद कसा आहे हे थोडंसं समजावून सांगा. जिहादाचा अर्थ, या अरेबिक शब्दाचा अर्थ खरं तर पहिल्यांदा समजून घ्यायला लागेल. इस्लामच्या जे काही दुश्मन समजतात त्यांच्या विरुद्ध प्राणांतिक पद्धतीनं केलं गेलेला कोणताही संघर्ष म्हणजे जिहाद. बर, आता जर समजा एखादं उदाहरण आम्ही घेतलं धुळे लोकसभा मतदारसंघाचं, त्यातल्या 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये 1,90,000ची लीड भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मिळत असेल आणि फक्त मालेगाव मध्यमध्ये 1,94,000च्या लीडमुळं 4,000च्या फरकानं निवडून येणार असेल विरोधी पक्षाचा उमेदवार, तर याला कोणत्या पद्धतीचं जिहाद म्हणायचं हे जरा मला समजावून सांगितलं पाहिजे. मी तेच विचारते धर्मपालजी तुम्हाला की याचा सरळ सरळ अर्थ होतो की मुस्लिम समाजाची मतं तुम्हाला मिळाली नाहीयेत, तुमच्या विरोधकांना मिळालीत. याला जिहाद म्हणण्याचं कारण काय आहे? तुमचीही बाजू असेल ना त्याच्यामध्ये की तुम्ही याला जिहाद म्हणताय म्हणजे नेमकं काहीतरी असेल. बघा, ठरवून नम्रताजी मी तेच सांगितलं की जिहादला जर आम्ही परिभाषित केलं तर इस्लामचे जे काही एनिमीज आहेत, शत्रू आहेत, त्यांना ठरवून पाडणे, त्यालाच आम्ही जिहाद म्हणतो ना. हे जर वोट जिहाद अशा पद्धतीचं असेल की एखाद्या माणसाला ठरवून पाडायचं
आणि सगळ्या मुस्लिमांनी एकतर्फी तशा पद्धतीचं मतदान करायचं, कोणत्याही पद्धतीनं त्या पद्धतीचं चालू द्यायचं नाही, याला जिहाद म्हणतात. आणि याच पद्धतीचं वोट जिहाद 48 पैकी जवळपास 14 मतदारसंघांमध्ये झालेलं आहे, हे स्वीकारलं पाहिजे. आज ते निराश आहेत. आज जे काही त्यामध्ये निवडून आलेले लोक आहेत त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळं हा समाज देखील निराश झालेला आहे. त्यांच्या आशा अपेक्षा धुळीस मिळालेल्या आहेत. परंतु जे काही घडलं ते घडलं ना. आणि हेच तर जिहाद परिभाषित करण्याचं किंवा समजावून सांगण्याचं काम देवेंद्रजींनी आपल्या संभाषणातून केलेलं आहे. आणि निवडणूक आयोगाचा प्रश्न जर तुम्ही म्हणणार असाल, मी तेवढंच ऐकलं तर अगदी हास्यास्पद आहे. वेळोवेळी लव जिहाद असेल, वोट जिहाद असेल, लँड जिहाद असेल, वक्फ बोर्डच्या गोष्टी असतील, या सगळ्या लोकांच्या पुढे आलेल्या आहेत. हे आम्ही का स्वीकारत नाहीत? मला एक सांगा, म्हणजे प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया आपण सुरुवातीला ऐकली असेल. धर्मपालजी, भाजपकडून सुद्धा भाजपचे अनेक नेते हिंदुत्वाबद्दल बोलतायत, हिंदूंची मतं कशी भाजपला मिळाली पाहिजे याबद्दल उघड उघड वक्तव्य आहेत. मग त्यालाही जिहाद म्हणायचं का? हे बघा, हिंदुत्व या देशाचा आत्मा आहे, या देशाची संरचना आहे. जर आम्ही फार पूर्वी गेलो ना तर आम्ही 1947च्या फाळणीच्या संदर्भात देखील बोलावं लागेल. हे नाही झालं का की धर्माच्या आधारावर या देशाची फाळणी झाली. आणि हिंदू या देशातला सहिष्णू आहे. या देशातल्या हिंदूंनी बौद्धांना, शिखांना, ख्रिश्चनांना सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे. बर, जे काही या मातीशी जे इमान राहिले, ज्यांनी या देशाच्या सोबत आपली वाटचाल पुढे नेलेली आहे, त्यांना या देशाने स्वीकारलेलं आहे. तेच या देशाचं हिंदुत्व आहे. त्याच्या पलीकडे हिंदुत्वाची व्याख्या कोणी काय केलेली आहे? बर, ठीक आहे. मी हेमंत देसाई यांच्याकडे, धर्माच्या आधारावर फाळणी करणार असाल तर मग हिंदू, ठीक आहे ठीक आहे. धर्मपालजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. मी हेमंत देसाई यांच्याकडे जाते. हेमंत देसाईजी, या सगळ्या वक्तव्यांची आणि आता ज्या काय घडामोडी आपल्या पॅनलवरच्या दोन्ही मान्यवरांनी त्यांची बाजू मांडलेली आहे, राजकीय भाषांतर कसं करायचं याचं? राजकीय भाषांतर करण्यासाठी आपल्याला विचार करायला की लोकसभा निवडणुकीच्या वेळी संविधान गुंडाळून ठेवलं जाणार असं फेक नॅरेटिव्ह केलं जात आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आणि फेक नॅरेटिव्ह करून मतं मिळवली असं त्यांनी सांगितलं. आता फेक नॅरेटिव्ह याचा अर्थ काय, तर हे सगळे जे सांगतायत विरोधी पक्ष ते खोटं आहे. प्रत्यक्षात काय दिसतंय तुम्हाला की अशी अनेक उदाहरणं सांगता येतील की ज्याच्यामध्ये संविधानातला आशय जो आहे तो आशय लक्षात न घेता भारतीय जनता पक्षातर्फे काम केलं जातं. अगदी ताजं उदाहरण जे आपण बघू की या रश्मी बर्वे यांचं ज्या प्रकारे जात पडताळणी प्रमाणपत्रासंबंधी जो इश्यू झाला आणि त्यांना निवडणूक लढवता आली नाही, किंवा चंदीगड महानगरपालिकेत काय झालं, आता तो विषय नाही, पण हे जे असे अनेक उदाहरण आहेत त्यातलं तिसरं उदाहरण जे असं आहे की हा जे वोट जिहाद किंवा लँड जिहाद ही भाषा करणं आणि हे संविधानिक पदावरती बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांनी, आत्ताच्या गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी करणं हे धक्कादायक आहे. हे निवडणूक आयोग याच्या संबंधी काही करणार नाही, त्याबद्दल काही माझी अपेक्षा नाही. पण त्यांनी असं बोलावं का, असं करावं का? मी असं म्हणेन की मुसलमानांची मतं अरे महाविकास आघाडीला काय मिळाली, आम्हाला का नाही मिळाली, असा का नाही विचार करत तुम्ही? आणि महाविकास आघाडीला ही मतं तुम्ही आरोप करता की महाविकास आघाडीला ही मतं काय मिळाली, तर असा आपण विचार केला तर महाविकास आघाडीने मुसलमानांसाठी फार मोठं सत्कार्य केलं अशातला भाग नाहीये. भारतीय जनता पक्षाची त्याला भीती का वाटते आज, आणि ती भीती कशामुळे वाटते आणि त्यामुळे मग ते कन्सॉलिडेशन का होतंय? मी तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं असं म्हणायचं, म्हणजे हिंदूंची मतं उद्धव ठाकरेंना मिळू नये अशी व्यवस्था करायची. आणि मग उद्धव ठाकरेंनी दलितांमध्ये सुद्धा काही इनरोड्स केले की दलितांमध्ये त्यांना पाठिंबा मिळायला लागला किंवा मुस्लिमांचा विश्वास संपादन त्यांनी केला, तर म्हणायचं की तुम्ही मुसलमानांचं लांगुल चालन करायचं. त्यांनी मतं कुठून मिळवायची? मग तुम्ही जर हिंदूंची मतं तुम्हाला 1990च्या राजकारणानंतर, राम जन्मभूमीची रथयात्रा काढल्यानंतर, बाबरी मशीद पाडल्यानंतर भारतीय जनता पक्षाने हिंदू मतांचं ध्रुवीकरण केलं, मंडल विरुद्ध हे राम मंदिराचं अस्त्र उगारलं आणि मग त्याच्या बेस वाढत गेला. हे तर नाकारता येणार नाही भारतीय जनता पक्षाला. तेव्हा हिंदू मतांचं कन्सॉलिडेशन कोणी केलं तुम्ही? आणि आज जर माझं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे खूप चांगलं काम करतायत, विकासाच्या अनेक कामं घेत आहेत, तर ती कामं घेऊन तुम्ही पुढे जा ना. तुम्ही कामं सांगा की आम्ही कामं केलेली आहेत, उद्धव ठाकरे सरकारने काही कामं केली. तुम्ही हा धर्माचा मुद्दा जेव्हा घेता याच्यामध्ये, तेव्हा अक्षरशः म्हणजे संविधानाचा जो पूर्ण आत्मा जो आहे तो आत्मा तुम्हीच गिळंकृत करताय, एक प्रकारे नष्ट करतायत.
पण धर्म जातीचे मुद्दे तर राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पण येत आहेत, आता विरोधी पक्षात जे पक्ष आहेत त्यांच्याकडे पण येत आहेत. नाही ऐका ना, मुसलमानांचा हा जो प्रश्न आहे, हिंदू मुसलमान करू नये का? आता हे फाळणीचा जो उल्लेख झाला, आता फाळणीच्या जखमा पुन्हा आपल्याला उकरून काढायच्या आहेत का, हा प्रश्न इथे. तेव्हा मुसलमानांनी मतं देण्यात पाप काय, मतं मिळाली त्यांची, त्यात चूक काय माझं म्हणणं. आणि तुम्ही म्हणताय राहुल गांधींनी कुठला प्रश्न अशा धर्मांधता वाढवणारी कुठलं वक्तव्य केलंय? ते असं फक्त म्हणाले की ओबीसीची जात गणना करा, सगळ्या जातीची जात गणना करा, आपल्याकडे त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ दे, आणि जातीनिहाय तुम्ही आरक्षण द्या, असं त्यांचा मुद्दा आहे. त्यात राहुल गांधीने आक्षेपार असं काय केलं? मला तर काही त्याच्यामध्ये संविधानाच्या विरोधात काही त्यांनी केलंय असं मला तर काही माहित नाही, मला काही वाटत नाही. प्रश्न असा एक तुम्हाला सांगतो, एकच मुद्दा सांगतो की नक्कीच मुसलमानांची मतं महाविकास आघाडीला मिळालेली आहेत, पण अनेक वर्ष काँग्रेसलाही ती मिळत होती मुस्लिमांची मतं. आता काँग्रेसच्या सोबत जर शिवसेना बसलेली आहे, उद्धव ठाकरे बसले आणि राष्ट्रवादी बरोबर बसले, तर त्यांचं सेक्युलर विचारासाठी स्वीकारले शिवसेना, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि शिवसेना उद्धव ठाकरेंची बदललेली आहे, आणि काळाप्रमाणे एखादी गोष्ट बदलत असेल एखादा पक्ष, सर्व त्या बदलावरतीच बोट ठेवलं जात आहे. जी शिवसेना भाजपसोबत आहे, तो जो बदल आहे उद्धव ठाकरेंमधला, त्याच्यावरतीच बोट ठेवलं जाते. धर्मपाल मेश्रामांना काही मुद्दा मांडायचा होता. धर्मपालजी. नम्रताजी, मंडल आणि कमंडलचा प्रश्न देसाई साहेबांनी उभा केला. मंडल आयोगाची निर्मिती केव्हा झाली आणि मंडल आयोग लागू केव्हा झाला? मंडल आयोग लागू झाला तेव्हा प्रधानमंत्री कोण होते आणि कोणाच्या समर्थनानं होते, या गोष्टीचा विचार मांडला जाणार नाही काय? आणि आपण म्हणता फाळणीच्या जखमा विसरून जायच्या. मला एक गोष्ट समजली पाहिजे की भारतामध्ये फाळणीच्या वेळेला असलेली मुस्लिमांची 3% संख्या आज 20%च्या वरती कशी चालली जाते, किंवा मग पाकिस्तानमध्ये असलेली 20% हिंदूंची संख्या आज 0.2%वर कशी हिंदूंची संख्या येते का? फाळणीच्या जखमा ताज्या होऊ नयेत, आम्हीच सगळं ते सहन करावं. सहिष्णुता आमचा बाणा असला किंवा आत्मा असला म्हणून एवढं सहनशील व्हायचं? कशाच्या आधारावर म्हणता आपण? कशाच्या आधारावर म्हणता हे जरा कळून जाऊ देत ना. कशाच्या आधारावर म्हणता आपण? मंडल आयोगाची निर्मिती केव्हा झाली, लागू कोणी केला? तुम्ही ज्यांचे प्रवक्ते झाला किंवा तुम्ही ज्यांची बाजू म्हणता त्या काँग्रेसनी मंडल आयोग लागू केला काय? काँग्रेसशी तुम्ही म्हणलात ना हे विषय तुम्ही काढलेले आहेत, मी काढलेले नाहीये. धर्मपालजी, एक स्टॅटिस्टिकल डेटा आलेला आहे. धर्मपालजी, स्टॅटिस्टिकल डेटा आलेला आहे की मुस्लिमांची लोकसंख्या वाढतीये, पण त्याचा जो ग्रोथ रेट आहे, जे पर्सेंटाईल आहे, ते कमी झालेलं आहे, असा तो सर्च रिपोर्ट आहे. त्याचा दाखला हेमंत देसाई आत्ता देत आहेत. नम्रताजी हे बघा, या डेमोग्राफिक, या देशामध्ये जी काही डेमोग्राफी आहे, या देशाची जी काही लोकसंख्या आहे, त्याच्या संदर्भातल्या प्रमाणात बघा, मुस्लिमांचं जे काही पर्सेंटेज आहे लोकसंख्या वाढीचं, त्याच्याशी या गोष्टीची तुलना होऊ शकत नाही. आज या देशाच्या लोकशाहीला अनेक पद्धतीचे धोके आहेत. या देशातल्या मातीशी इमान राखणारे माणसं भारतीय आहेत. मुस्लिम भाजप समजते, मुस्लिम समाजात त्यातला एक धोका भाजप समजते का? नम्रताजी, त्याच्यामुळे अशी वक्तव्य होतात. नाही, नम्रताजी, पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की या देशापेक्षा धर्म मोठा ही संकल्पना जर तुम्ही मांडणार असाल ती अत्यंत चुकीची आहे. आणि ते भाजपासाठी नाही, हे भारतासाठी धोक्याचं आहे. हे आंतरराष्ट्रीय परिप्रेक्षात देखील धोक्याचं आहे. हे पाकिस्तानमध्ये सिद्ध झालं, बांगलादेशच्या मध्ये सिद्ध झालं, अरेबिक कंट्रीज मध्ये सिद्ध झालं. हे आम्ही मान्य केलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. ही जरी फॅक्ट असली ना धर्मपालजी, तरी सगळ्या राजकीय पक्षांकडनं आपापल्या प्रचाराच्या भाषणामध्ये धर्माचा वापर होतोच. आणि त्यावेळेला देश वगैरे सगळी संकल्पना ही बाजूला पडलेली असते, विसरलेली असते असं मी म्हणणार नाही, मात्र ती बाजूला पडलेली असते आणि मतांसाठी धर्माचं नाव घेतलं जातं. हनुमंत पवार, शेवटची 30 सेकंद. आमचे भाजपाचे प्रवक्ते मेश्रामजी यांनी जिहाद शब्दाचा अर्थ सुरुवातीला सांगायला घेतला होता. मी फडणवीस या शब्दाचा अर्थ सांगतो. फडणवीस हा शब्द फारसी भाषेतून आलेला आहे. यांना जर इतकीच चाड असेल जिहाद शब्द आणि फारसी, अरेबी, मुस्लिम वगैरे, तर ह्याने अगोदर फडणीस शब्द फारसी आहे. तुम्ही शब्द जिहादचा अर्थ सांगत होते, मी फडणीस शब्दाचा अर्थ सांगतो. ऐकायची तयारी ठेवा, तुम्ही बोलताना मी बोललो नाही.
फडणीस शब्द फारशी आहे, फडणवीसांनी तो बदलावा. एक दुसरा मुद्दा, तुम्ही ज्या मंडल आयोगाचं सांगत होते, तुम्ही ऐकायला शिकावं. तुम्ही ऐकले नाही म्हणून 63 खासदार घरी बसले. ऐकायला शिका जरा. तर हे बघा, तुम्ही ज्या मंडल आयोगाचा उल्लेख केला त्या मंडल आयोगानं मेश्रामजी बोलू नका मध्ये आवाज माझा वेळ संपत आला. हनुमंत पवार तुमचा मुद्दा मांडा. माझा वेळ संपलाय, तुमचा मुद्दा मांडा हनुमंत पवार. ते चर्चेत नवीन दिसतायत, चर्चेत, त्यांना चर्चेची तुम्ही मुद्दा मांडा. तुम्ही मुद्दा मांडा. ते बरेचदा चर्चेत आले. मंडल आयोगाचं तुम्ही ज्या मंडल आयोगाची यांनी चर्चा केली, त्या मंडल आयोगानं मुस्लिम धर्मामधल्या जातींना जवळपास 87-88 जातींना आरक्षण दिलेलं आहे. आज हे मंडल आयोगाची तळी उचलतात. मंडल आयोगाने दिलेल्या आरक्षणाला मुसलमानामधल्या जाती आहेत, यांचे मोदी साहेब म्हणतात मैं जब तक जिंदा हूं तब तक मुसलमानों को आरक्षण नहीं दूंगा. यांना ना मंडल आयोग कळाला, ना यांना या देशातलं हिंदू मुद्दा खोल आहे. मला फक्त अगदी शेवटच्या 10 सेकंदात देसाई सरांना विचारायचंय, बहुसंख्याक जे कुंपणावर आहेत त्यांना चुचकारण्याचा हा प्रयत्न आहे का? काही तांत्रिक अडचणीमुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहोत. मात्र एक आहे की या सगळ्याचा अर्थ हा असा निघतोय का की जो बहुसंख्य समाज आहे, जो कुंपणावर आहे, जो अजून कन्फ्युजन मध्ये आहे की आपण सत्ताधाऱ्यांसोबत जायचं की आपण विरोधकांसोबत जायचं, अशांना चुचकारण्याचा ह्या अशा विधानांमधनं प्रयत्न होतोय का विधानसभेच्या तोंडावरती? हा एक नक्की विचाराचा मुद्दा यामध्ये आहे. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच शमला. उद्या पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयासह. पाहत राहा पुढारी न्यूज.